हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत साडीची घडी कशी घालावी। तर त्याची सिंपल मेथड मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपण जशी साडीची लांब घडी करतो त्या पद्धतीने घडी करायची आहेत आणि त्यानंतर फोल्ड करत जायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत, छोटे छोटे फोल्ड करत जायचे आहेत। त्यानंतर एक लास्टची बाजूला मोठी प्लेट घेऊन म्हणजे मोठा भाग घेऊन आपल्याला त्याचा वरच्या भागामध्ये आपल्याला जो फोल्ड केलेला भाग आहे तो घालायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान घडी झालेली आहे। तुम्ही ही साडी कपाट रचताना कपाटातून खाली देखील पडणार नाही अशा पद्धतीने साडी रचली तर त्यामध्ये तुम्हाला साडीला लागणारा मॅचिंग ब्लाऊज देखील ठेवू शकतात। त्यामुळे तुम्हाला कुठल्याही वेळी धावपळीची गरज पडणार नाही, धावपळ होणार नाही। साडीचा ब्लाऊज व्यवस्थित सेट करून तुम्ही त्याच्यात ठेवू शकतात। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे साडी फोल्ड केल्यानंतर। कशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात ब्लाऊज बघू शकतात किती छान वाटत आहे घडी। त्यानंतर आपण बघणार आहोत समोसा घडी। समोसा घडी कशी करायची यासाठी मी तुम्हाला कडकमधली जिचा फुगा पडतो अशी साडी घेतलेली आहे। तिचे ट्रँगल शेप करत जायचं आहे। बघा अशा पद्धतीने ट्रँगल करत जायचं आहे आपल्याला, असा ट्रँगल करत जायचा आहे। त्यानंतर जो उरलेला पोर्शन आहे तो एका वरच्या भागात म्हणजे सगळ्यात वरच्या पोर्शनमध्ये आपल्याला हा भाग घालायचा आहे। व्यवस्थितरित्या घालायचा आहे आपल्याला हा भाग। बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे समोसा घडी। त्यानंतर जर अशा कडक साड्या असतील तर तुम्ही या साड्यांना एखादं पिनसुद्धा लावू शकतात जेणेकरून ती साडी पडल्यानंतर निघणार नाही। तसं तर नॉर्मल कॉटनच्या साड्या किंवा खण साड्या निघत नाही, पण या अशा जर फुगण्यातल्या साड्या असतील तर तुम्ही या साड्यांना पिन लावू शकतात म्हणजे त्या पडणार नाहीत आणि इझिली तुम्ही कबर्डमधून काढू शकतात आणि वेअर करू शकतात। त्यानंतर त्याचा लागणारा मॅचिंग ब्लाऊज देखील तुम्ही त्याच्यात ठेवू शकतात। कसा ठेवायचा ते बघूया। हा ब्लाऊज देखील तुम्ही अशा पद्धतीने ठेवू शकतात आणि इथे या एक कोपऱ्याला पिनसुद्धा लावू शकतात। आवडली का मैत्रिणींनो तुम्हाला हे व्हिडिओ? दोघं घड्या आवडल्या असेल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा। श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग बाय मैत्रिणींनो।